लोकसभेला वर्षा गायकवाड यांच्याकडून दारुण पराभव झाला तरी सुद्धा उज्ज्वल निकम यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली आहे। ज्येष्ठ आणि अत्यंत अनुभवी असणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेसाठी राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे। उज्ज्वल निकम यांच्यासोबतच आणखी 3 जणांची या संसदेत वर्णी लागली आहे। उज्ज्वल निकम यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि वर्षा गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। मात्र काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या वर्षा गायकवाड यांच्याकडून निकम यांचा पराभव स्वीकारावा लागला होता। आता राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवरती नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा संसदीय प्रवास सुरू झालाय। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणूक भाजपकडून लढलेल्या ॲडव्होकेट निकम यांचं मूळ काँग्रेसचं घराणं आहे। त्यांचे वडील बॅरिस्टर देवराम निकम हे चोपडा तालुक्यातून काँग्रेसचे आमदार होते। तसेच त्यांचे भाऊ दिलीप निकम आणि भाऊजाई शैलजा निकम या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या। दरम्यान उज्ज्वल निकम यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील माचले गाव आहे। तिथेच त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं। वकिली क्षेत्रातही त्यांचा दांडगा असा अनुभव आहे। उज्ज्वल निकम यांनी आपल्या करिअरमध्ये 1993चे मुंबई बॉम्बस्फोट खटले, गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, 26/11 मुंबई हल्ला, कोपर्डी बलात्कार प्रकरण, संतोष देशमुख हत्या अशा हाय प्रोफाईल गुन्ह्यांमध्ये सरकारी वकील म्हणून प्रभावी युक्तिवाद करून गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात मोलाची भूमिका बजावली आहे। दरम्यान राष्ट्रपतींनी नामांकित केलेले 4 खासदार कोणते पाहूयात। हर्षवर्धन श्रृंखला, भारताचे माजी परराष्ट्र सचिव, डॉक्टर मीनाक्षी जैन, इतिहासाच्या क्षेत्रातील ख्यातनाम अभ्यासक, सी सदानंदन मास्टर, केरळमधील प्रसिद्ध समाजसेवक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील आणि न्याय क्षेत्रातील बुलंद आवाज। या 4ही व्यक्तींनी आपल्या संबंधित क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानामुळे संसदेत त्यांना विशेष स्थान प्राप्त झाले।